बीड कोर्टात सध्या सुनावणीला सुरुवात झाली। एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर कोर्टाला माहिती देत आहेत। सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक यांचे फोनवरून चर्चा झाल्याची एसआयटीने आता माहिती दिली। न्यायालय परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। हत्येच्या दिवशी आरोपी आणि वाल्मिक मध्ये संभाषण झाल्याची माहिती आहे। सुदर्शन घुले, चाटे आणि वाल्मिकचं 10 मिनिटं संभाषण झाल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। कोर्टामध्ये बीड जिल्हा सत्र न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे। एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर कोर्टाला माहिती देत आहेत। सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक या तिघांमध्ये एसआयटीची फोनवरून चर्चा झाल्याची एसआयटीची माहिती आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर एसआयटी आता नवीन माहिती कोर्टात सादर करते। फोनवरून तिघांचं बोलणं झाल्याची सुद्धा माहिती आहे, काय अपडेट्स मिळतात? विष्णू वाल्मिक कराड आता खुनाच्या गुन्ह्यात पाय खोलात जातोय असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। वाल्मिक कराड आतापर्यंत खंडणीच्या गुन्ह्यात होता आणि त्याला 14 दिवसाची कोठडी मिळाली होती। त्यानंतर काल त्याला एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आलं आणि एसआयटीने स्पष्टपणे सांगितलं होतं की खुनाच्या गुन्ह्यामध्ये आम्हाला संशय आणि त्या दृष्टीने आता आम्हाला चौकशी करायची आहे। आता एसआयटीनं खुनाच्या या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलाय आणि तिथं एसआयटीनं धक्कादायक सगळी माहिती उघड केली आहे। वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिली होती अशा पद्धतीची माहिती एसआयटीनं कोर्टात दिली। खरं तर या पद्धतीचा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नीनं सुद्धा एसआयटीला दिला होता। त्या दृष्टीने एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती आणि त्यात आता त्यांच्याजवळ पुरावे असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिली अशी महत्त्वपूर्ण माहिती एसआयटीनं कोर्टात मांडली आहे। सोबतच सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे जे खुनातले मुख्य आरोपी आहे यांच्यासोबत वाल्मिक याची फोनवरनं चर्चा झाली। म्हणजे कुठंतरी वाल्मिक याचा सुद्धा या सगळ्या प्रकरणात, खुनाच्या प्रकरणात सहभाग आहे का हे यावरनं दिसतंय। त्यामुळे या दृष्टीनं सुद्धा चर्चा करायची आणि म्हणून त्याला कोठडीची मागणी केली जाते। इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला असं आपण म्हणू शकतो। आतापर्यंत आरोप होत होते की वाल्मिक कराड याचा खुनाच्या घटनेशी संबंध आहे, या दृष्टीनं चौकशी करावी, या दृष्टीनं त्याला मकोका सुद्धा लावण्यात यावा। मात्र इतके दिवस एसआयटीनं, सीआयडीनं या संपूर्ण प्रकरणाची फक्त चौकशी केली आपण म्हणूया आणि आज त्याला मकोकाच्या कोठडीत एसआयटीनं कोर्टात सादर केला आणि तिथं त्याची रिमांड घेण्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आता कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। त्यात 9 डिसेंबर रोजी 4च्या दरम्यान देशमुख यांचं अपहरण झालं ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे। 3:30 ते 4च्या दरम्यान हे अपहरण झालं आणि दुपारी 3:20 ते 3:40 थोडंसं थांबवते, तुमच्याकडून आम्ही माहिती घेऊ। मात्र हत्येच्या दिवशी आरोपी आणि वाल्मिक मध्ये संभाषण झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। एसआयटी कडून सध्या युक्तिवाद केला जातोय आणि एसआयटीने ही कोर्टामध्ये माहिती दिली आहे की हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या हत्येच्या दिवशीच आरोपी आणि वाल्मिक मध्ये संभाषण झाल्याची माहिती आहे। जवळपास 10 मिनिटं 20 मिनिटं या सगळ्या आरोपींमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक यांची सुद्धा फोनवरून चर्चा झाल्याची एसआयटीने माहिती दिली आणि ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी आरोपी आणि वाल्मिक मध्ये सुद्धा संभाषण झाल्याची माहिती आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, एक महत्त्वाची माहिती एसआयटीने आता कोर्टात सादर केली की हत्येच्या दिवशी आरोपी आणि वाल्मिकचं संभाषण झालं। नेमक्या किती वेळ हे संभाषण झालं, संभाषणात काय काय नेमकी चर्चा झाली? कल्याणी, वाल्मिक कराड याच्या हत्येशी संबंध असण्याबाबत हा एक मोठा खुलासा आपण म्हणू शकतोय जो एसआयटी आता कोर्टात करत आहे। एसआयटी कोर्टाची माहिती देते आहे। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं। दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान हे अपहरण झालं होतं। याच दरम्यान म्हणजे दुपारी 3:20 ते 3:40 या 20 मिनिटात कराड यांनी घुले आणि चाटे या दोन्ही आरोपींसोबत संवाद साधला होता अशा पद्धतीची माहिती कोर्टात दिली आहे। म्हणजे 3:30 वाजताच्या दरम्यान अपहरण होतं आणि त्याच्या अगदी 10 मिनिटं आधी आणि अपहरण झाल्यावर 10 मिनिटं वाल्मिक कराड हा आरोपींसोबत बोलतो। म्हणजे कुठंतरी हे सगळं कनेक्शन या सगळ्या प्रकरणावरनं, या पुराव्यावरनं सिद्ध होत आहे। वाल्मिक कराडचा हत्येमध्ये सहभाग असल्याचे हे स्पष्ट पुरावे, स्पष्ट माहिती एसआयटीनं आता कोर्टात मांडलेली आहे आणि त्या दृष्टीनं आता पुढील चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी करताय आणि ही सगळी धक्कादायक माहिती आपण म्हणू शकतो। गेली 14 दिवस फक्त आरोप सुरू होते। वाल्मिक इतके दिवस फक्त खंडणीच्या गुन्ह्यात होता आणि त्या गुन्ह्यातच त्याची चौकशी सुरू होती। सातत्याने त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत होती। त्यातच राज्य सरकारकडनं काल मकोका सुद्धा लावण्यात आला होता आणि त्यानंतर एसआयटीनं त्याला आज सकाळी ताब्यात घेतलं। एसआयटी संतोष देशमुख या हत्येचा पूर्ण तपास करताय आणि त्या दृष्टीनं एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलं आणि आता कोर्टात, मकोका कोर्टामध्ये त्याला नेण्यात आलाय आणि तिथं एसआयटीनं हे सगळे धक्कादायक खुलासे केले असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे 9 डिसेंबरला वाल्मिक कराड, संतोष देशमुख याचं अपहरण झालं होतं। त्याच दिवशी दुपारी
संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेले घुले आणि चाटे, सुदर्शन घुले आणि चाटे यांच्यासोबत वाल्मिक कराड यांचं बोलणं झालं आणि याबाबतची सीडीआर कदाचित एसआयटीला मिळाली असेल आणि त्या दृष्टीने सगळा तपास सुरू आहे. म्हणजे कुठेतरी आता वाल्मिक कराडचा पाय हत्येच्या प्रकरणात खोला जातोय असं आपण म्हणू शकतो आणि या सगळ्या पुराव्याच्या आधारे कदाचित काल मकोका लावण्याची ही जी मागणी आहे ती एसआयटीने गेली होती आणि त्यानुसार कोर्टानं मकोका सुद्धा लावली होती. आता या सगळ्यावर सुनावणी आहे. आतापर्यंत एसआयटीच्या वकिलांनी ही सगळी माहिती कोर्टात ठेवली आहे आणि त्यानुसार कोठडीची मागणी केलेली आहे. इन कॅमेरा हा सगळा युक्तिवाद सुरू आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख यांची हत्या ही कट रचून करण्यात आली, यासाठी मोठा कट करण्यात आला अशा पद्धतीची माहिती सुद्धा एसआयटीनं कोर्टात मांडलेली आहे. सुदर्शन घुले, चाटे, वाल्मिक कराड हे फक्त एकमेकांसोबत फोनवर बोलत नव्हते तर या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी एक कट असं सांगितलेलं आहे आणि या सगळ्याचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं आणि त्यानुसार हे सगळं इम्प्लिमेंट करण्यात आलं. म्हणजे संतोष देशमुख यांचा खून हा एक कट होता. वाल्मिक कराड याच्या सरळ सरळ त्या आरोपींच्या संपर्कात होता. अपहरणाच्या आधी, अपहरणाच्या नंतर सुद्धा वाल्मिक कराड आणि आरोपीचं बोलणं झालं आणि इतकंच नाही तर सुरुवातीला काही दिवसांपूर्वी जी माहिती उघड झाली होती, कुण्यातरी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता मारहाणीच्या वेळेस. कदाचित हा व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडला तर केला नव्हता ना, अशा पद्धतीचे सुद्धा आता प्रश्न या सगळ्यानंतर उपस्थित होत आहे. मात्र एसआयटीनं एक धक्कादायक खुलासा या प्रकरणी मोक्का कोर्टात केल्याचं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि या संपूर्ण खुलासानंतर आता वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांना खुनाचे धागेदोरे उघड होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. कल्याणी, विशाल, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण आणि हत्या या कालावधीमध्ये या सगळ्या आरोपींमध्ये फोनवरून नेमकं किती वेळा संभाषण झालं होतं त्याबद्दल काही माहिती एसआयटीनं दिली आहे का? सुरुवातीला एसआयटीनं प्राथमिक माहिती आता कोर्टामध्ये दिली आहे. त्यानुसार 9 डिसेंबरला दुपारी 4च्या दरम्यान मस्साजोग इथून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. 3:30 ते 4च्या दरम्यानचे हे सगळं अपहरणाचा भाग आहे. तर त्याच वेळेस दुपारी 3:20 ते 3:40 म्हणजे अपहरण होण्याच्या 10 मिनिटं आधी आणि अपहरण झाल्यानंतर 10 मिनिटांना जवळपास असे 2 ते 3 कॉल झाल्याची माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान संतोष देशमुखचं अपहरण झालं होतं आणि कदाचित संतोष देशमुखला अपहरण करून आरोपी घेऊन चालले होते आणि या संदर्भातली सुद्धा माहिती कदाचित वाल्मिक कराडला दिली असावी अशी शक्यता या सगळ्या एसआयटीच्या युक्तिवादातनं आपल्याला दिसते. त्यामुळं हा सगळा कट होता. वाल्मिक कराड या कटातला एक आरोपी आहे, तो सुद्धा त्यात सहभागी आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे सगळं झालं आहे. हे सगळे सहभागी आरोपी आहे असं आता एसआयटी कोर्टात सांगते आणि सरळ सरळ वाल्मिकचे खुनाशी धागेदोरे आहेत हे आता एसआयटीनं सिद्ध केले आणि म्हणूनच या सगळ्या प्रकाराची आता इन कॅमेरा युक्तिवाद सुरू आहे. महत्वाचं म्हणजे कराडनं याआधी कुठले कुठले गुन्हे केलेले आहेत. म्हणजे कराडवर याआधीचे 14 गुन्हे दाखल आहे. त्याच्यात एक खुनाच्या प्रयत्नाचा सुद्धा गुन्हा आहे, खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे. ते सगळे गुन्हे कराड कसा सराईत आरोपी आहे हे सुद्धा एसआयटीनं आता कोर्टासमोर मांडलेलं आहे आणि महत्वाच्या 9 बाबी. विशाल, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा माहिती देऊयात. सुदर्शन घुले, चाटे आणि वाल्मिक कराड मध्ये संभाषण झाल्याची माहिती आहे. 9 डिसेंबरला 4च्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं आणि दुपारी 3:20 ते 3:40 या दरम्यान घुले, चाटे आणि कराड यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला होता. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी कशा पद्धतीने चर्चा झाली, कशा पद्धतीने हा कट शिजवण्यात आला हत्येचा, हे सगळं पाहणं अतिशय महत्वाचं आहे. एसआयटी कडून सध्या कोर्टामध्ये महत्वाची माहिती सादर केली जाते आणि यामध्ये अपहरणाच्या कालावधीमध्ये या सगळ्यामध्ये चाटे, घुले आणि वाल्मिक यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची आता माहिती समोर येते. पुन्हा विशाल तुमच्याकडे येते. विशाल, खरं तर या सगळ्या जे काही संभाषण फोनवरून झालं याचे सीडीआर एसआयटीनं कोर्टात सादर केलेत का आणि व्हॉइस सॅम्पलमध्ये या सगळ्या आरोपींचे घेण्यात आले होते त्याबद्दल काही माहिती देण्यात आली का? व्हॉइस सॅम्पल जे घेण्यात आले होते ते हैदराबादला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र आता ते व्हॉइस सॅम्पल घेतल्यानंतर त्याची उकल होणं बाकी आहे. महत्वाचं म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये चाटे आणि वाल्मिक कराड याचं बोलणं झालं होतं, त्या संदर्भातले ते व्हॉइस सॅम्पल आहे असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. त्याबाबतच्या रेकॉर्डिंग आहे असं एसआयटीने सांगितलं होतं. मात्र आता कदाचित खुनाच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला चाटे आणि कराड यांचं बोलणं झालं आहे, त्याचेही सीडीआर मिळाले का याचीही चाचपणी आता एसआयटी करत असावी आणि त्या संदर्भातले सगळे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केलेले आहे. आधी व्हॉइस सॅम्पल घेतले आहे, कदाचित हे नवे सीडीआर मिळाल्यावर किंवा नव्या रेकॉर्डिंग मिळाल्यावर त्याचेही व्हॉइस सॅम्पल घेतले जातील. मात्र यातून एक गोष्ट यात स्पष्ट होते आणि ती म्हणजे वाल्मिक कराड विरोधात हे खुनाच्या गुन्ह्याचे, खुनाच्या आरोपाचे सबळ पुरावे आपल्याला म्हणता येईल. कारण आतापर्यंत सुदर्शन घुले आणि चाटे हे खुनाच्या गुन्ह्यातले प्रमुख आरोपी होते. त्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक सुद्धा झालेली आहे आणि त्यांच्यावर मकोका सुद्धा लावलाय आणि वाल्मिक हा खंडणीच्या गुन्ह्यात होता. खुनाच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होण्याचं कालपर्यंत कुठलंही चित्र दिसत नव्हतं, फक्त आरोप याबाबत सुरू होते. मात्र एसआयटीनं आज जे पुरावे मांडलेले आहेत त्यातून वाल्मिक कराड हा सरळ सरळ खुनाच्या आरोपातला गुन्हेगार आहे
अशा पद्धतीचा संशय एसआयटीनं व्यक्त केलाय. तशा पद्धतीची मांडणी सरकारी वकिलाकडनं करण्यात येते आणि तशा पद्धतीचे सगळे पुरावे कोर्टात मांडण्यात येते. महत्वाची यातली गोष्ट आहे की 9 डिसेंबर ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं आणि संतोष देशमुखांची हत्या झाली होती, त्या दिवशी कराड आणि आरोपींचं म्हणजे चाटे आणि घुले यांचं बोलणं हे सगळं एक चित्र दाखवणारा आपण म्हणू शकतो की कुठंतरी हत्येच्या आधी नंतर अपहरणाच्या आधी नंतर या सगळ्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर ही हत्या झाली. आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगत होतो की हत्येच्या दिवशी रात्री ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण होत होती त्यावेळेस एक व्हिडिओ कॉल केल्याची चर्चा होती. मुक्कारपंथी नावाच्या एक ग्रुपवर तर व्हिडिओ कॉल करण्यातच आला होता, मात्र सोबतच एका व्यक्तीला सुद्धा कॉल करण्यात आला होता. हा व्यक्ती वाल्मिक कराड तर नाही ना, या अनुषंगानं सुद्धा आता एसआयटी तपास करणार आहे. त्यामुळे कुठंतरी वाल्मिक कराड याचा पाय खुनाच्या गुन्ह्यात आता चांगलाच खोलात जात असल्याचं चित्र आहे आणि एसआयटीनं जी काही मांडणी किंवा माहिती आज कोर्टात मांडली आहे ती धक्कादायक आहे आणि त्या दृष्टीनं आता एसआयटी पुढील तपास करणार आहे आणि त्यासाठीच त्याच्या कोठडीची मागणी एसआयटी करताय. सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय. आता वाल्मिकचे वकील सुद्धा आपली बाजू मांडतील अशा पद्धतीचं चित्र आहे. त्यांनाही बोलण्याची आता संधी देण्यात येणार आहे. जी विशाल, एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस आका आका म्हणत आरोप करत होते वाल्मिक कराड हा आका होता असं समोर आलं होतं. मात्र या सगळ्या तपासातून एसआयटी जी काही माहिती सादर करते त्यातून दुसरा आता आणखी कोणी मोठा आका समोर येईल असं वाटतंय का? खरं तर वाल्मिक कराडवर सातत्यानं आरोप होत आहे आणि या सगळ्या करण्यामागेचा सूत्रधार तोच असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याचनुसार एसआयटीने किंवा राज्य सरकारने कारवाई केली होती. त्याच्यावर मकोका लावला. त्यावेळेस संघटित गुन्हेगारीचं हे प्रकरण असल्याचं राज्य सरकारनं आणि एसआयटीनं कोर्टात सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर मकोका लावलाय. संघटित गुन्हेगारी या अर्थानं की ज्या दिवशी अपहरण झालं होतं त्यावेळेस दिवशी सुद्धा प्रमुख आरोपी घुले, चाटे आणि वाल्मिक कराड यांचं बोलणं झालं होतं. अपहरणा आधी नंतर खुनाच्या नंतरही बोलणं झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्या आरोपींना आधीच मकोका लावण्यात आलाय आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड सुद्धा या सगळ्या संघटित गुन्हेगारीत दोषी आहे, त्यामुळे त्याला मकोका लावण्यात आल्याचं सांगण्यात येते. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायसाठी एसआयटीनं आता 10 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे. खंडणी प्रकरणात आतापर्यंत पूर्ण चौकशी केली आहे, मात्र खुनाच्या प्रकरणात हे नव्यानं आलेले धागेदोरे आहे. जी काही एसआयटीनं आता कोर्टात माहिती मांडली म्हणजे वाल्मिक कराड आणि आरोपीचं खुनाच्या दिवशी अपहरणाच्या वेळी बोलणं, त्याच्या आधी त्यांचं बोलणं झालेलं, या सगळ्या तपासाच्यात आता तपास करायचा आहे. आरोपींना समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. वाल्मिक कराडचं खुनाचं कनेक्शन आहे याबाबत चौकशी करायचं. इतकाच नाही तर हा कट म्हणजे एसआयटीनं कोर्टात मांडलाय की हा सगळा कट होता. आता हा सगळा कट कसा रचला, याची काय कारण होती, हे सगळं एसआयटीला शोधायचं आहे आणि म्हणूनच 10 विशाल, त्यामुळे आता एसआयटीनं 10 दिवसाच्या कोठडीची मागणी केली. आता कोर्ट नेमके काय निर्देश देते, काय आदेश देते हे पाहणं महत्वाचं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. काय बोलायचं तुम्हाला, काय प्रतिक्रिया आहे? लावलाय तुमच्यावर काय प्रतिक्रिया? तुमचे समर्थक आंदोलन करताय, तुमच्यावर अन्याय होता असं म्हणताय, खरंय काय?